नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आज मी आलो आहे गोव्याला, तर पण अचानक मला किडनॅप केलं आहे या दोघांनी। महाबळेश्वरची ट्रिप होती, तर महाबळेश्वरला नेलं नाही, गोव्याला घेऊन आलेत मला जबरदस्ती। आणि मी आता आलो आहे पोर्ट अगुवाडाला। बघू शकता तुम्ही, आता इकडे लाईट हाऊसला आलो आहे मी। आणि बघा, लाईट हाऊस तुम्हाला दाखवतो। माझ्यासमोर बघा लाईट हाऊस आहे, पोर्ट अगुवाडाला लाईट हाऊस गोव्यामध्ये आहे मी आता सध्या। सकाळचे 9:15 वाजलेत आणि 6ला हा लाईट हाऊस ओपन होतो। आणि हे बघा, मी अगुवाडाला आता चाललो लाईट हाऊसवर। आणि बघूया तिकडचा व्ह्यू कसा आहे आणि तिकडनं गोवा कसा दिसतो। मित्रांनो, अगोदर इकडे अगुवाडाला आलो आहे मी, पण त्यावेळेस या ठिकाणी लाईट हाऊसवर किंवा किल्ला बाजूलाच आहे, त्यानं लाईट हाऊसवर जाण्यासाठी किंवा आतमध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तिकीट नव्हतं। आणि त्यावेळेस 20 रुपये पर पर्सन तिकीट घेतलं आहे। अगोदर या ठिकाणी येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तिकीट नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचं एंट्री द्यावी लागत नव्हती। आणि यावेळेस आलो आहे आता सगळीकडे हे इकडे आतमध्ये येण्यासाठी तिकीट चालू केलं आहे। आणि 20 रुपये तिकीट द्यायचं आणि आतमध्ये यायचं। आता मी आतमध्ये आलो आहे आणि माझ्या मागे बघा किती मोठा लाईट हाऊस आहे। आणि या लाईट हाऊसवर मी थोड्या वेळात चढणार आहे वरती। मित्रांनो, आम्ही आता वरती चाललो आहे। बघू शकता, स्टेअर सीडी आहे वरती चढण्यासाठी। लाईट हाऊसवर चढण्यासाठी बघा सीडी काळोख असल्यामुळे दिसत नाही, तरी पण बघा, हे बघू शकता तुम्ही। बघू शकता मित्रांनो, वरती आलो आहे लाईट हाऊसमध्ये। सर, ऊपर जा सकते हैं हम तो चलाएंगे, लेकिन थोड़ा केयरफुल रहना। ओके। चढ़ने में थोड़ा हमारा पैर तो ठीक नहीं, फिर भी हम चढ़ गए, बट ऊपर से अच्छा व्यू है, पूरा राउंड व्यू। बघा, वरती आल्यावर इकडनं हे शिड्या आहेत लोखंडी, याच्यावरून वरती चढायचं लाईट हाऊसवर। मी चढतोय। ऐसा सिंगल डाल क्या? हो। अरे सही है पप्पी, मजबूत है। हो, लाईट हाऊस हे बघा, या स्टेअर सीडी वरती चढलोय मी। हो, हा बघू शकता तुम्ही, लाईट हाऊसच्या बाजूलाच किल्ला आहे। या किल्ल्याला मी एक 7-8 वर्ष अगोदर आलेलो मी। बघू शकता किल्ला, आणि हे लाईट हाऊसच्या वरून हा व्ह्यू बघू शकता तुम्ही। हा बघू शकता दोन्ही बाजूने, या साईडला आणि हा मागच्या साईडला पूर्ण समुद्र आहे बघा मागच्या साईडला। हा लाईट हाऊस अगौडाचा लाईट हाऊस, आणि या बाजूला बघा पूर्ण समुद्र आहे। ते बघा, छोटीशी बोट आहे तिकडे एक आहे, आणि बघा तिकडे एक छोटीशी बोट आहे। मित्रांनो, माझ्या मागे पूर्ण समुद्र आहे आणि मी लाईट हाऊसच्या वरती आलो आहे। बघू शकता इकडे तुम्ही, पूर्ण तिन्ही बाजूने 1 2 3 तिन्ही बाजूने समुद्र आहे। आणि हे बघा लाईट हाऊस माझ्या मागे। 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन इकडे येण्यासाठी। आणि हा बाजूला किल्ला आहे, त्या किल्ल्यावर जाण्यासाठी 50 रुपये तिकीट पर पर्सन। अगोदर तिकीट नव्हतं, आता तिकीट लागू झाले। बघू शकता काय व्ह्यू आहे इकडे। तर मित्रांनो, लाईट हाऊसवरती चढलो, सर्व व्ह्यू बघितला, तुम्हाला पण दाखवला नाही। खाली उतरतोय मी आता। खूप सुंदर व्ह्यू होतं, आणि बाजूला किल्ला पण आहे। 50 रुपये तिकीट चार्ज आहे तिकडे आतमध्ये एंट्री। आणि आम्ही या लाईट हाऊसला आलो आहे आतमध्ये, तर 20 रुपये पर पर्सन तिकीट दिलं आहे। स्वप्नील भाई।
स्वप्नील दादा आमचा खाली होता तर बघा एवढे स्टेअर्सवरती चढून तो गेला. आता मी हे लाईट हाऊस आणि इकडे बघा गार्डन पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे गार्डन पण आहे. घसरगुंड्या वगैरे आहेत आणि इकडे झोका पण आहे. व्यवस्थित मस्त व्ह्यू आहे आणि मस्त गार्डन पण आहे खेळण्यासाठी. तर आता आम्ही बाहेर निघतोय. गेलो लाईट हाऊसवर फिरलो वगैरे बघितलं सर्व व्ह्यू. आता बाहेर चाललो आहे. इकडे गोव्याला रॉस ऑमलेट ऑर्डर केले आणि आम्ही खातोय. रॉस ऑमलेट अपन बाद में ये कर सकते हैं, म्यूट कर नहीं जम रहा है म्यूट कर. एक नंबर आहे, एक नंबर रॉस ऑमलेट. तुम्ही पण गोव्याला आले तर ट्राय करा, नक्कीच ट्राय करा. 2 रोज ऑमलेट खाल्ले, भरपूर मजा आली, एकदम टेस्टी होता. बघा हॉटेल काय नाव आहे हॉटेलचं, हे क्या था, हॉट अँड कोल्ड ज्यूस सेंटर गोवा. तुम्ही पण या, भेट द्या आणि खाऊन जा. वड़ा पाव गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गोव्यामध्ये माझा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशीचा आम्ही थोडा फिरलो वगैरे. ते अगुडा फोर्टच्या आतमध्ये जायला मिळालं नाही मला, पण लाईट हाऊसवर गेलेलो अगुडा लाईट हाऊसवर. पण आता आलो आहे मी क्युरिम बीचवर. गोव्याला क्युरिम बीच आहे, तिकडे बघा बीच आहे, भरपूर पाणी समुद्र मागे. आणि हे बघा इकडे सर्वीकडे बसण्यासाठी छोटे छोटे झोपड्या बनवलेल्या आहेत. हे बघा इकडे दुकाने वगैरे जातात. 10च्या नंतर 10-11च्या नंतर ते ओपन होतं. आता 9 वाजलेत म्हणून सर्व खाली आहे. आम्ही आलो आहे आणि पब्लिक पण नाही इकडे. आता 10-11च्या नंतर इकडे पब्लिक चालू आहे. भरपूर लोक येतात इकडे बसण्यासाठी, फुल टाईमपास करण्यासाठी येतात इकडे. एक नंबर बीच आहे. तिकडे दुकाने वगैरे सर्व खायला मिळतं, ते पण 10च्या नंतर. आता 9 वाजल्यामुळे सर्व खाली आहे. मी खाली बघा बीचवर आलो आहे संपूर्ण. आणि इकडे बघा उन्हामध्ये बॉडी शेकण्यासाठी हे बघा इकडे पूर्ण बीचवर आहे. अशा प्रकारे बसण्यासाठी झोपण्यासाठी टेबल लावलेले आहेत, सीट्स लावलेले आहेत, बेड लावलेले आहेत. आणि या साईडला बघा समुद्र आहे, पूर्ण समुद्र आहे. जेवढं बघणार तेवढं समुद्र, जिकडे बघणार तिकडे समुद्र, अख्खा समुद्र आहे. आम्ही बांगडा मागवला खाण्यासाठी, बघू शकतो तुम्ही. 4 बांगड्या आहेत. आमचा स्वप्नील खोपर खातोय, तर मी पण खाणार आहे. तर आता आम्ही आहेत गोव्याला क्युरिम बीचवर. आणि इकडे बघा शॅक आहेत सर्व बसण्यासाठी, झोपण्यासाठी. आणि तुम्ही मच्छी वगैरे सर्व ऑर्डर करू शकता इकडे. पापलेट, बांगडा, सर्व मच्छी पाहिजे तशा ऑर्डर करू शकतात. आणि मी पण एक शॅकमध्ये बसलोय. आता आम्ही इकडनं निघणार आहेत, रूमवर जाणार आहेत, आंघोळ वगैरे करून मग फिरायला गोवा फिरणार आहे, गोवा सिटी. हमको पण तू खबर है एग्रीमेंट है हमारा बनाता ना बहुत प्रॉब्लम थी ऐसे क्योंकि 1 तारीख से आपकी वेबसाइट बंद थी नहीं बोल. हे बघा शाक असे असतात इकडे, मच्छी वगैरे सर्व मिळतं. आणि हे बघा समुद्र. तिकडे समोर बोटी वगैरे आहेत. नमस्कार मित्रांनो, आता हॉटेलवरून निघतो आम्ही. हॉटेलला आलेलो आम्ही, आंघोळ वगैरे केली नंतर निघालो. हे आमचा रूम आहे. गेस्ट हाऊस आहे, हॉटेलमध्ये नाही, गेस्ट हाऊस घेतलेला आम्ही. बघा गेस्ट हाऊसमध्ये
आता चाललो जेवायला. हा बघा गेस्ट हाऊस आहे. पूर्ण गेस्ट हाऊस घेतलं आम्हाला 9,000 पडलं 3 दिवसासाठी. आणि हे बघू शकता तुम्ही गेस्ट हाऊस पूर्ण झाडं वगैरे. आता जेवायला चाललो. क्रेजी क्रैब में जाने का ना, किधर है? बस आ गया फिश डेक. फिश डेक पहुंचे. अब थोड़ी देर में हम क्रेजी क्रैब पहुंचने वाले हैं. क्रेजी क्रैब भाई फुल लग रहा है मेरे को. पार्किंग नहीं है मतलब. हॉटेल क्रेजी क्रैब. चाललोय आता. खेकडा मिळतो इकडं. मित्रांनो बघा क्रेजी क्रॅब मध्ये आलोय जेवायला. प्रॉन्स तवा फ्राय ऑर्डर केले. अरे माझा हे बघा लिव्हर मसाला फ्राय आणलाय. क्रेजी क्रॅब आणि क्रॅब करी पण मागवले. ते थोड्या वेळाने. पहिला हे संपवतो नंतर मग पुढे. तर मित्रांनो क्रेजी क्रॅब आला इकडे. क्रॅबची डिश ऑर्डर केलेली. खेकड्याची ऑर्डर केलेली गोव्यामध्ये. बघा जेवतो आता खेकडा. तर मित्रांनो क्रेजी क्रॅबमध्ये जेवलो. खेकडा मागवलेला, प्रॉन्स मागवलेलं, मसाला पापड आणि कलेजी फ्राय. एक नंबर बनवलेला. तुम्ही येतील तर या गोव्याला क्रेजी क्रॅब. तर मित्रांनो आता बसलोय गाडीत. आम्ही चाललो गोवा फिरायला. आणि आता क्रेजी क्रॅबमध्ये खेकडा खाल्ला, प्रॉन्स खाल्ले आणि कलेजी फ्राय खाल्ला. भरपूर मजा आली. पोट एकदम भरलं. तर आता पुढे निघतो. घरी जाऊन झोपू जातील. त्याला झोप आले बघा. रोज झोपायला पाहिजे. आलाय 2 दिवस झाले झोपूनच काढले त्याने. गोवा फिरला नाही काय नाही. आता परत बोलतो जेवल्यानंतर झोपूया बोलतो. चला तर पुढचा प्रवास करूया. आपला स्वप्नील भाई गाडी चालवतोय. रायडर आहे पूर्ण. 550 किलोमीटर त्यानेच चालवली गाडी. तेरा तो फोन है ना, लेके ना भाई तेरे YouTube चैनल से लाइव. एक नंबर मजा यायला लागली गोव्याला. तुम्ही गोव्याला येतील तर नक्कीच भेट द्या क्रेजी क्रॅबला. आणि याचा ऍड्रेस तुम्हाला गुगलवर मिळेल. गुगल सर्च करून तुम्ही येऊ शकता क्रेजी क्रॅब. बाकी सांगणार नाही. Then turn right. मेरी नजर किधर है वैसे बोलती बंद नहीं है. बोलती बंद.
क्वेरियम बीच. रसगुल्ले. क्वेरियम बीच. आणि हे बघा हलवा मागवला आम्ही आणि खातोय. स्वप्नील खोपकर आणि यतीन मैता. तो टाइप कर रहा है यानी टाइप. आमची गाडी तिकडे उभी आहे आणि हा बघा हा गेस्ट हाऊस आहे. 3-4 दिवस गोव्यामध्ये भरपूर एन्जॉय केला. आता निघतो आम्ही इकडनं. आम्ही निघतो आता गोव्यावरनं. 4 दिवस भरपूर एन्जॉय केला. स्टारको जंक्शनला आम्हाला रूम मिळालं होतं गेस्ट हाऊस. त्या गेस्ट हाऊसमध्ये 4 दिवस काढला. आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघतोय. भरपूर एन्जॉय केलं. रात्रभर फिरलो. गोवा म्हणजे रात्रीच एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे आणि भरपूर फिरलो. भरपूर एन्जॉय केला. आता निघतो मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो गोवाला 4 दिवस होतो आम्ही आणि तिकडे गेस्ट हाऊसमध्ये होतो 4 दिवस आणि फुल एन्जॉय केला. गोवा लाईफ म्हणजे रात्रीची लाईफ आहे. दिवसा तुम्हाला काहीच नाही. दिवसाला तुम्हाला बीचेस वगैरे मिळतील आणि पब वगैरे आणि हॉटेल्स वगैरे या ठिकाणी जायचं असेल तर रात्रीचा एन्जॉय करायचं असेल तर गोवा आहे. आणि दिवसाला तुम्ही खाली बीचेस वगैरे जाऊ शकता. बीचेसवर फिरू शकता. बीचेसवर खाऊ पिऊ शकता. आणि इकडे भरपूर मासे वगैरे भरपूर खाल्ले मी आणि भरपूर एन्जॉय केला. आता चाललो आहे वसईला. निघालो आता. गोव्याचा आमचा प्रवास संपला आहे. नॅशनल हायवेला आम्ही लागलो इकडे आणि मुंबईचा प्रवास आम्ही करतो आणि आता निघतो मुंबईचा. भरपूर एन्जॉय केली. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर बघा आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. गोवाचा प्रवास आमचा संपलेला आहे. चला तर भेटूया मुंबईला. चेकपोस्ट. गोवा चेकपोस्ट. आता गोवा चेकपोस्टला पोहोचलोय मी. आता गोवा सोडून आता महाराष्ट्र बॉर्डर एंटर करतोय. बघू शकता 529 किलोमीटर मुंबई आहे इकडनं. पनवेल 496. चला तर टाटा बाय बाय गोवा आणि नमस्कार मुंबई.